मुलाखतीसह यादी नुकतीच प्रसिद्ध झालेली आहे आणि उमेदवार आता मुलाखतीची तयारी करत आहेत. तयारी करत असताना कोणती कागदपत्र हवी आहेत ते पाहून घेणं तितकंच गरजेचं आहे. कारण या अगोदर IBPS चा फॉर्म भरत असताना टेट 2022चा, त्याचबरोबर सेल्फ सर्टिफाय करत असताना जे डॉक्युमेंट तुम्ही अपलोड केलेले आहेत त्या कोणत्याही डॉक्युमेंटची शहानिशा करण्यात आलेली नाहीये. परंतु मुलाखतीला जाताना जे तुम्ही डॉक्युमेंट घेऊन जाणार आहात त्याच वेळी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करून कागदपत्र तपासणी करूनच फायनल यादी लावण्यात येणार आहे. तर आपण या व्हिडिओमध्ये पाहूयात की कोणकोणती डॉक्युमेंट्स तुम्ही रेडी ठेवायची आहेत. 7 जुलै पासून पुढे इंटरव्ह्यूची जी प्रोसेस आहे ती सुरू होतच आहे. त्या अगोदर एक तयारी म्हणून तुम्ही हा व्हिडिओ पाहून घ्या आणि हे जर डॉक्युमेंट तुमच्याकडे असतील नसतील किंवा त्याचबरोबर हे लक्षात घ्या, तुमची जरी निवड झाली असली तरी नियुक्ती अजून बाकी आहे, त्याबरोबर इंटरव्ह्यू अजून बाकी आहे. इंटरव्ह्यूची तयारी कशी करायची 30 मार्काची त्याच्या संदर्भातला व्हिडिओ सुद्धा तुम्हाला चॅनलवरती मिळून जाईल, जस्ट तुम्ही पाहून घेऊ शकता. त्याचबरोबर डॉक्युमेंट जे तुम्ही सेल्फ सर्टिफाई कॉपी तुम्ही घेऊन जायची आहे, त्याची अटेस्टेड कॉपी घेऊन जायची आहे. या सर्व बाबतीमध्ये आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोतच. चला तर मग सुरुवात करूया. मित्रांनो, याच्यामध्ये जे काही डॉक्युमेंट्स आहेत ते अर्थातच उमेदवाराने स्वप्रमाणपत्र पूर्ण करताना अपलोड केलेली कागदपत्रे व ज्या पदासाठी निवड झालेली आहे त्या पदासाठी आवश्यक असलेली खालील कागदपत्रे प्रमाणपत्राची तपासणी पडताळणी करणे गरजेचे आहे. आता पहिलं कुठलं डॉक्युमेंट्स हवंय असंच तुम्ही व्यवस्थित फायलिंग करून ठेवायचं आहे. इंटरव्ह्यूला जाताना एक स्पेशल तुम्ही फाईल द्या, त्याच्यामध्ये तुम्ही हे डॉक्युमेंट्स 1 बाय 1 ठेवणार आहात आणि दुसरा एक फोल्डर साधा घ्या, त्याच्यामध्ये पूर्ण एका फाईल डॉक्युमेंटची एखादी कॉपी तुम्ही राहू द्यात. असे आपण पाहणार. पहिला आहे की अभियोग्यता बुद्धिमत्ता चाचणी परीक्षा गुणपत्रक. आता हे लक्षात घ्या, जर गुणपत्रक जे टेट जे गुणपत्रक आहे ते तुम्हाला द्यायचं आहे आणि ते जर गुणपत्र काही उमेदवारांकडे नसेल तर स्वप्रमाणपत्रातील नमूद असलेले गुण विचारात घेण्यात येतील. ते सेल्फ सर्टिफाई जो तुम्ही फॉर्म केलेला आहे त्याची PDF तुम्ही डाउनलोड केलेली असेल ती सुद्धा तुमच्या सोबत ठेवा. दुसरं आहे की दुसरं डॉक्युमेंट आहे की शालांत परीक्षा प्रमाणपत्र जन्म तारखेच्या पडताळणीसाठी. आता तुम्ही म्हणाल की हे कुठलं प्रमाणपत्र आहे, तर बघा बोर्ड सर्टिफिकेट असतं, 10वीचं बोर्ड सर्टिफिकेट असतं, त्याचबरोबर 12वीचं बोर्ड सर्टिफिकेट असतं, त्याच्यावरती उमेदवारांची डेट ऑफ बर्थ मेन्शन केलेली असते, त्यासाठी तुम्हाला ते सुद्धा घेऊन जायचं आहे. तिसरं डॉक्युमेंट आहे उच्च माध्यमिक परीक्षा गुणपत्रक व प्रमाणपत्र. त्याच्यामध्ये आता 1ली ते 5वी गटासाठी पदासाठी ते आहे उच्च माध्यमिक, म्हणजे अर्थातच 12वीचं तुम्हाला इथं पत्रक मागितलेलं आहे आणि त्याच्यासाठी तुम्ही 1 ते 5वी साठी जेव्हा पात्र असणार तेव्हा तुम्हाला 12वीचं पासिंग सर्टिफिकेट घेऊन जायचं आहे. आणि याच्यासाठी तुम्हाला सर्वांना माहित असेलच की 45% गुण कंपल्सरी आहेत आणि तुम्हाला असतील म्हणूनच तुमची निवड झालेली आहे. सो डोंट वरी अबाउट. आणि जर रिझर्व्ह कॅटेगरीतील जर कॅन्डिडेट असेल तर त्यांच्यासाठी 12वीमध्ये 40% गुण नेसेसरी आहेत. तिसरं आहे ते म्हणजे DED परीक्षेचे गुणपत्रक व प्रमाणपत्र लागू असल्यात. आता बघा 1 ते 5 साठी निवड झाली असेल तर DED तुम्हाला घेऊन जावं लागेल आणि जर त्याच्या वर्गासाठी झाली असेल तर पुढची प्रमाणपत्र घेऊन जावी लागणार आहे. त्याचबरोबर DED सुद्धा याच्यासाठी आहे, याचं प्रमाणपत्रक आणि गुणपत्रक ठीक आहे लागू असल्यास दोन्ही सुद्धा तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. 5वं आहे डॉक्युमेंट महत्वाचं ते म्हणजे शिक्षक पात्रता परीक्षा गुणपत्रक व प्रमाणपत्र. आता जेव्हा आपण 1 ते 5 साठी पाहतोय तेव्हा तुमच्याकडे TET CTET पेपर 1 असणं गरजेचं आहे आणि जेव्हा तुम्ही 6 ते 8 साठी तुमची निवड झालेली आहे तेव्हा मात्र TET आणि CTET पेपर 2चं तुमच्याकडे गुणपत्रक व प्रमाणपत्र असणं गरजेचं आहे. नेक्स्ट आहे पदव्युत्तर पदवी परीक्षा गुणपत्रक व प्रमाणपत्र. आता लागू असल्यास का लिहिलंय, म्हणजे जे जे तुम्हाला लागू असेल ज्या ज्या वर्गासाठी तुम्ही झालेला आहात. आता बघा पदवी आहे, ग्रॅज्युएशन पोस्ट ग्रॅज्युएशन गुणपत्रक प्रमाणपत्र जे युनिव्हर्सिटीकडून आपल्याला येतं ते सुद्धा जे प्रमाणपत्र आहे त्याचबरोबर आपलं मार्कलिस्ट आहे ते सुद्धा जोडायचं आहे. जर तुमची अर्थातच 6 ते 8 साठी निवड झाली असेल किंवा
8 ते 10 साठी निवड झाली असेल तर तुम्हाला पदवीचा लागेल, आणि उच्च पदव्युत्तर पदवी म्हणजे उच्च माध्यमिक साठी असेल तर मात्र तुम्हाला ते सुद्धा गुणपत्र प्रमाणपत्र जोडायचं आहे. 7वं आहे की व्यावसायिक अर्हतेसाठी बीएड, बीपीएड फक्त शारीरिक शिक्षण पदासाठी, तर एमपीएड फक्त शारीरिक शिक्षण पदासाठी. आता बघा, व्यावसायिक अर्थातच जेव्हा तुम्ही 6 ते 8, 9 ते 10 आणि 11 ते 12 साठी लागणार आहात, त्याच्यासाठी तुमचं बीएड असणं गरजेचं आहे. त्याचबरोबर शारीरिक शिक्षणासाठी जर तुम्ही 8 पर्यंत 1 ते 8 पर्यंत जर लागणार असेल तर तुमच्याकडे बीपीएड असणं गरजेचं आहे. आणि जर तुम्ही 9 ते 12 साठी लागत असाल किंवा जास्तीत जास्त 11-12 साठी तर एमपीएड असणं गरजेचं आहे. ज्यांना जे लागू असेल ते तुम्ही घेऊन जायचं आहे, रेडी ठेवायचं आहे. आता जो 8वा आहे तो व्यवस्थित पहा. 8वा आहे की त्याच्यामध्ये उमेदवाराची निवड अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, विमुक्त जाती अ, भटक्या जमाती ब, भटक्या जमाती क, भटक्या जमाती ड, विशेष मागास प्रवर्ग, एससीबीसी, इतर मागास प्रवर्ग, ओबीसी, आर्थिक दुर्बल घटक ईडब्ल्यूएस, आणि याचबरोबर एसईबीसी हे जे सर्टिफिकेट आहे ते सुद्धा तुम्हाला ज्या प्रवर्गातून तुमची निवड झालेली आहे त्यासाठी तुम्हाला रेडी ठेवणं गरजेचं आहे. अशा उमेदवारांच्या जातीच्या प्रमाणपत्राची व जात पडताळणी प्रमाणपत्राची तपासणी व्यवस्थापनाने करावी. आता लक्षात घ्या, तुमच्याकडे कास्ट सर्टिफिकेट असेल परंतु काही तुमच्याकडे जर कास्ट व्हॅलिडिटी नसेल तर तुम्ही तिथे एक फॉर्म भरून द्यावा लागतो की इतक्या महिन्यामध्ये मी माझी कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट तुम्हाला सबमिट करेन. विशेषतः एससीबीसी साठी तर अजून कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट मिळणं सुरूच झालेलं नाहीये, त्यामुळे ते 5-6 महिन्याचा वेळ शालेय शिक्षण विभागाला जॉईन करते वेळी देऊ शकतात. बाकी सगळ्या कॅटेगरीकडे असतील तर तुम्ही ते जर तुमच्याकडे असेलच कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट तरी सुद्धा तुम्हाला ते तिथं घेऊन तर जायचं आहे आणि सबमिट सुद्धा करावं लागतंच. त्याच्यामध्ये पहा, 8 मध्येच ब आहे, अनुसूचित जाती जमाती या प्रवर्गातील उमेदवारांना उच्च व उन्नत गटात मोडत नसल्याचे प्रमाणपत्र, फॉर एक्झाम्पल नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट, सादर करण्याची आवश्यकता नाही. आता हे एससी एसटी यांच्यासाठी हे अजिबात सुद्धा गरजेचं नाहीये. एमटी वगैरे यांच्यासाठी नॉन क्रिमिनल गरजेचं नाहीये. त्याचबरोबर क बघा इथं दिलेला आहे, विमुक्त जाती, भटक्या जमाती ब, भटक्या जमाती क, भटक्या जमाती ड, विशेष मागास प्रवर्ग एसबीसी, इतर मागास प्रवर्ग ओबीसी या प्रवर्गातील उमेदवारांनी सक्षम प्राधिकाऱ्यांनी प्रदान केलेले उच्च व उन्नत गटात मोडत नसल्याचे प्रमाणपत्र नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट सादर करणे आवश्यक राहील. व्यवस्थापनाने सदर प्रमाणपत्राची तपासणी करावी. आता लक्षात घ्या मित्रांनो, याच्यामध्ये एससीबीसी अजून ऍड झालेला आहे आणि तुम्ही नॉन क्रिमिनल सुद्धा सबमिट करायचं आहे. 8 लाख उत्पन्नाची मर्यादा असते. त्याच्या खाली जर असेल तर हे सर्टिफिकेट असतं. ऑलरेडी तुम्ही सेल्फ सर्टिफाय करताना सर्व इन्फॉर्मेशन भरलेली असावी. परंतु ते सर्वांना नाहीये, फक्त या ज्या मेन्शन केलेल्या कॅटेगरी आहेत प्लस एससीबीसी त्यांना असणार आहे. आता पाहूयात नेक्स्ट, आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील म्हणजे ईडब्ल्यूएस साठी उमेदवारांनी उच्च उन्नत गटात मोडत नसल्याचे प्रमाणपत्र आवश्यकता नाही, तथापि त्यांच्यासाठी सक्षम प्राधिकारी यांनी दिलेले ईडब्ल्यूएस प्रमाणपत्र आवश्यक राहील. आता लक्षात घ्या, ईडब्ल्यूएस म्हणजे इकॉनॉमिकली वीकर सेक्शन आणि नॉन क्रिमिनल म्हणजे तेच, त्याच्यामुळे त्यांना तरी हे नॉन क्रिमिनल ईडब्ल्यूएस कॅन्डिडेटना देणं गरजेचं नाही, कारण दोन्हीचा अर्थ जवळपास सेमच असतो. 9 आहे की जात वैधता प्रमाणपत्र. आता व्हॅलिडिटी कास्ट हे गरजेचे आहे. जसं मी तुम्हाला सांगितलं की सध्या जर तुमच्याकडे नसेल तर तुम्ही शालेय शिक्षण विभागाला तसं लिखित देऊ शकता आणि ठराविक वेळेमध्ये तुम्हाला ते सबमिट करावं लागतं, अन्यथा तुमची त्या बेसवरती नियुक्ती सुद्धा रद्द होऊ शकते. नेक्स्ट आहे की दिव्यांग प्रमाणपत्र, जिथे ज्यांना लागू असेल त्यांना तुम्ही इथं द्यायचं आहे, ते सुद्धा तुम्ही इथं जोडायचं आहे. त्याचबरोबर 11वा मुद्दा आहे, अनाथ असल्याचे प्रमाणपत्र लागू असल्यास तुम्हाला ते सुद्धा इथं द्यायचं आहे. आणि त्याच्यानंतर आहे 12वं, समांतर आरक्षणातून निवड झाली असल्यास त्याबाबतचा पुरावा. प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त किंवा आपण पाहतोय की महिला आरक्षणाचा लाभ घेतला असेल तर तुम्ही मात्र ते सर्टिफिकेट इथं निवडीसाठी तुम्ही मुलाखतीला जाताना घेऊन जायचं आहे. नेक्स्ट आहे की अधिवास प्रमाणपत्र, डोमिसाईल सर्टिफिकेट. मला असं वाटतं जेवढे महाराष्ट्रात राहतात त्या सर्वांना कंपल्सरी आहे डोमिसाईल सर्टिफिकेट मस्ट. परंतु जर महाराष्ट्राबाहेरचे तर तुम्ही जर असाल तरी सुद्धा तुम्हाला डोमिसाईल सर्टिफिकेट इथं द्यावं लागतं, जे तुमच्या स्टेटचं द्यावं लागणार आहे. आणि 14वा मुद्दा आहे, उमेदवाराच्या नावात बदल असल्या त्याबाबतचा पुरावा. जर आता जनरली हा विषय महिलांच्या बाबतीमध्ये येतो, लग्नानंतर त्यांचं नाव चेंज झालं असेल किंवा एखाद्या उमेदवारांच्या नावामध्ये काही बदल असेल
आधार कार्डचं नाव आणि जे डॉक्युमेंटचं नाव त्याच्यामध्ये सुद्धा बदल असेल, स्पेलिंग मिस्टेक असेल, तर त्याच्यासाठी तुम्ही एखाद्या अशा केसमध्ये तुम्ही अफिडेव्हिट करू शकता वकिलांच्या मार्फत आणि ते सबमिट करू शकता. आणि जर लग्नानंतर जर एखाद्या मुलीचं पूर्णतः नावच जर चेंज झालं असेल, तर मात्र तिने गॅझेट किंवा मॅरेज सर्टिफिकेट इथं मुलाखतीसाठी गेल्यावरती देणं गरजेचं आहे. बरं, या सगळे जे डॉक्युमेंट्स आहेत त्याच्या संदर्भात तुम्ही हे सगळे डॉक्युमेंट्स व्यवस्थित त्याच्या 2 फोटोकॉपी करून घ्यायचे आहेत. एक तर तुम्ही एक अटेस्टेड करून घ्या आणि त्याचबरोबर सेल्फ अटेस्टेड पण करा. स्वतःच्या सहीनिशी सुद्धा करा आणि दुसरे एक एक ब्लँक पूर्णतः एक बंच तुम्ही ठेवा. जेवढे एवढे सर्टिफिकेट आहे त्या सर्वांचा ठेवणं तितकं गरजेचं आहे. त्याचबरोबर बघा, अजून एक खूप महत्वाचा मुद्दा इथं सांगितलेला आहे. हा, येस. मला असं वाटतं इतकंच ठीक आहे. अजून काही खूप नाहीये. हे सर्व डॉक्युमेंटचा तुम्ही स्क्रीनशॉट काढून घेऊ शकता. जेणेकरून तुम्हाला जेव्हा डॉक्युमेंट तुम्ही कंपायलेशन करणार आहात, त्यासाठी तुम्हाला याचा नक्कीच फायदा होईल. अशाच महत्त्वपूर्ण माहितीसाठी आपला WhatsApp, Telegram जॉईन करा. या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे. आणि हो, ऑथेंटिक माहितीसह भेटतच राहूया. तुम्हाला तुमच्या मुलाखतीसाठी खूप खूप शुभेच्छा.